मवियामधून स्वतःच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करून घेणारे शरद पवार अर्ज भरायला मात्र काही आले नाहीत। शरद पवारांचा अर्ज हा जयंत पाटलांनी भरलेला आहे। हा अर्ज भरत असतानाची ही दृश्य आहेत। या दृश्यांमध्ये आपण शरद पवारांना पाहत नाही आहोत, कारण ते अनुपस्थित होते। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी संजय राऊत, भास्कर जाधव, जयंत पाटील, हर्षवर्धन सकपाळ आणि विजय वडेट्टीवार हजर होते। पवार अर्ज भरायला प्रकृती ठीक नसल्याने आले नाहीत असं सांगण्यात आलेलं आहे। मवियांच्या नेत्यांनी विधिमंडळ कार्यालयामध्ये पवारांचा अर्ज पोहोचवलाय। विरोधी पक्षाला एकच जागा मिळते, ती सुद्धा आम्ही एकत्र राहिलो तर। आणि काल सर्वानुमते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावावर सगळ्यांनी सहमती दर्शवली। खरं म्हणजे आदित्य ठाकरे सातत्यानं सांगत होते ते खरं आहे की सर्वाधिक मोठा पक्ष हा शिवसेना आहे आणि त्याच्यामुळे ही जागा शिवसेनेनं लढवायला पाहिजे। ही भूमिका योग्यच होती। खरं तर खडगेजी मला काल असं म्हणाले की तुझ्या वडिलांबरोबर मी 2-3 वर्ष त्यांच्या नंतर राजकारणात आलो, पण 6 दशक तुझ्या वडिलांनी आणि मी एकत्र काम केलेलं आहे। योगायोगाने दिग्विजय सिंगजींचाही फोन आला होता, कमलनाथजींचा फोन आला। त्यामुळे ही 6 दशकाची प्रेमाची नाती आहे आणि त्यांना सगळ्यांनाच आनंद झाला की आदरणीय पवार साहेब राज्यसभा लढतायत आणि मी उद्धवजींचे आणि प्रत्येक शिवसैनिकेचे अंतःकरणातून आभार मानते।